मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती येणार असून 9 तारखेपासून म्हणजे रविवारपासून सांगली जिल्ह्यामध्ये त्यांच्या 4 जाहीर सभा होणार आहे. त्यांच्या दौऱ्याला उद्या रविवारी सुरुवात होणार आहे आणि या 4 सभा ह्या प्रामुख्यानं सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी, कवठेमहांकाळ, बोरगाव, तालुका वाळवा आणि कडेगाव या 4 गावामध्ये सभा होणार आहे. मराठा समाजाचे जे नेते आहेत त्यांनी या सर्व सभांना लोकांनी उपस्थित राहावं अशा प्रकारचं आवाहन केलेलं आहे. यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांची यशवंतपूर शहरामध्ये ही एक प्रचंड अशा प्रकारची सभा झाली होती. तर यावेळचा त्यांचा जो दौरा आहे त्यामध्ये रविवारी 9 तारखेला ते आटपाडीला येणार आहे आणि आटपाडी शहरामध्ये संध्याकाळी त्यांची सभा होईल. त्यानंतर त्यांचा मुक्काम ही आटपाडीला आहे. सोमवारी म्हणजे 10 तारखेला सकाळी आटपाडीवरती मागील मार्गे कवठेमहांकाळ येथे जातील आणि कवठेमहांकाळ शहरामध्ये त्यांची 10 वाजता सभा आहे. त्यानंतर कवठेमहांकाळहून तासगाव मार्गे बोरगाव, तालुका वाळवा येथे ते येणार आहे आणि बोरगावची जी सभा आहे ती दुपारी 3 वाजता होणार आहे आणि त्यानंतर या सभेनंतर देवराष्ट्र मार्गे ते कडेगावला जातील आणि सायंकाळी कडेगाव येथे जाहीर सभा होणार आहे. तेव्हा या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील यांच्या 9 आणि 10 तारखेला सांगली जिल्ह्यामध्ये आटपाडी, कवठेमहांकाळ, बोरगाव, तालुका वाळवा आणि कडेगाव अशा 4 ठिकाणी जाहीर सभा होणार आहेत. त्यामुळे मराठा समाजाच्या संयोजकांनी या 4ही ठिकाणच्या सभांना लोकांनी उपस्थित राहावं असं आवाहन केलं आहे.